श्लोक 49. माते व्यथा माच विमूढ भाव दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदं व्यपेतभिः प्रीतमनः पुनस्त तदेव मे रूपमिदं प्रपश्य. अर्थ, अशा प्रकारचे परमेश्वराचे म्हणजे माझे हे घोर रूप अवलोकन करून तुला व्यथा न होवो व तुझ्या चित्तालाही मूढता न येवो. तू निर्भय व प्रसन्न चित्त होऊन पुन्हा तेच माझे रूप अवलोकन कर, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की हे रूप भयंकर विक्राळ असले तरी तेच खरे आहे. ते रूप पाहून अर्जुनाने घाबरायचं काहीच कारण नाही, कारण युद्धात जे प्रत्यक्ष घडणार आहे केवळ त्याचेच दर्शन इथे अर्जुनाला केले आहे. आणि त्याचे कारण सुद्धा असे आहे की अर्जुन स्वजनांची हत्या करायला तयार नव्हता. भगवंतांनी त्याला दाखवून दिले की तो एक निमित्त मात्र आहे. त्यामुळेच विक्राळ दाढांमध्ये योद्धे लोक अति वेगाने जात असलेले पाहून अर्जुनाला खरे तर भीती वाटण्याऐवजी आनंदच व्हायला हवा होता. पण तसे मात्र झाले नाही, कारण अर्जुनाचा मोह संपूर्णपणे अजून नष्ट झाला नव्हता. म्हणून तो ते सर्व दृश्य पाहून खूप घाबरून गेला, व्यथित झाला. भगवंत त्याला सांगतायत की ते प्रसन्न झाल्यामुळेच त्यांनी हे विश्वरूप अर्जुनाला दाखवले, त्याच्यावर कृपा केली. पण अर्जुन तर भांबावल्यामुळे, घाबरलेला असल्यामुळे भगवंताला पुन्हा पुन्हा प्रसन्न व्हा, कृपा करा असे विनवत होता. म्हणूनच अर्जुनाने मोहाचा संपूर्ण त्याग करून या विराट विश्वरूप दर्शनाचा आनंद घ्यायला हवा होता. पण अर्जुनाला अद्यापही देहभाव सुटलेला नाही. ज्याचा देहभाव जागृत असतो त्यांना भीती वाटते, आणि प्रत्येक प्राणीमात्राला मरणाची सर्वात जास्त भीती वाटते. ते देहरक्षणासाठी नाना उपाय करतात. समर्थ म्हणतात की देहरक्षणाकारणे यत्न केला. शरीराविषयीची ही ममता व अहंता हेच मोहाचे म्हणजे अविवेकाचे लक्षण आहे. ज्यांची देहाविषयी ममता संपते ते निर्भय असतात. आपले सर्व क्रांतिकारक असे निर्भय होते. म्हणूनच कित्येक जण अगदी हसत हसत फासावर गेले. नरसिंहाचे विक्राळ रूप पाहून सर्व देवदेवता सुद्धा घाबरल्या. परंतु प्रल्हाद मात्र वयाने अगदी लहान असून त्याला त्या भगवंताची भीती वाटली नाही. तो त्या नरसिंहाचे जवळ गेला आणि त्यांना आपले विक्राळ रूप व आपला क्रोध आवरावा अशी विनंती करत होता. त्याचे मनातील प्रेम व वागण्यातील निर्भयता पाहून नरसिंह भगवंताने त्याला उचलून आपल्या मांडीवर बसवले. म्हणूनच भगवंत अर्जुनाला घाबरू नकोस, मोह टाकून दे आणि प्रसन्न मनाचा होऊन भगवंताचे दर्शनाचा लाभ घे असे सांगत आहेत. तदेव अर्जुन भगवंताचे सौम्य चतुर्भुज रूप पाहू इच्छित आहे, जे त्याने ब्रह्मदेवाचे व महादेवाचे रूपाबरोबर श्लोक क्रमांक 15 मध्ये पाहिले होते. ब्रह्माणमीशं कमलासनस्थं. आणि तेच रूप भगवंत अर्जुनाला दाखवित आहेत. परंतु ते त्याला त्याचबरोबर हेही सांगत आहेत की हे रूप केवळ वरवरच्या मैत्रीच्या सख्यापुरते आहे. परंतु या विश्वरूपाला अर्जुनाने कधीच विसरू नये. त्याची भीती न बाळगता त्याबद्दल प्रेमभाव मनात सतत जागृत ठेवावा. आणि असे सांगून भगवंताने आपले नेहमीचे सौम्य रूप धारण केले. जोपर्यंत अर्जुनाला दिव्य दृष्टी प्राप्त होती तोपर्यंत त्याला विराट विश्वरूपाचे दर्शन झाले. सौम्य रूप दाखविताना त्याची ती दृष्टी भगवंताने काढून घेतली होती. विश्वरूप दर्शन म्हणजे भगवान जगत रूपाने प्रकट झाले. ते सर्व एकत्रितपणे अर्जुनाला दाखवले. म्हणून याला आद्योवतार पुरुष असे भागवतात म्हटले आहे. येथे ते दृश्य रूपाने दिसले म्हणून अवतार असे म्हटलेले आहे. इथे आपण थांबूया.